काय झकमागायला बसलेत का इथे? तुम्हाला जर लोकांची कामं करता येत नाही ना, अधिकाऱ्याचं काम काय असतं? जनतेची सेवा. तुम्हाला हे करताच येत नाही. माल चोरी होतोय. राजपुते साहेब ना एक नंबरचा महान नालायक माणूस आहे. मी अशा पद्धती बोलते. ती पण साईडवर कधी पण फोन केला आम्ही साईडवर आहे. एवढ्या कुठच्या साईड चालतात त्यांच्या? सामान्य माणसाला कुत्र्यासारखं हडतूड करतात. एवढी त्यांची बेकार आहे. तर रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचे काय हाल होतील. राजधानी मुंबई और उपनगरों की ताजा जानकारी सीएसडी से लेकर अंबरनाथ बदलापुर तक, चर्चगेट से लेकर वसई विरार तक, मस्जिद बंदर से लेकर वाशी पनवेल तक। जानिए आज राजनीति ने ली कौन सी करवट, राज्य की विधानसभा में किस मुद्दे पर हुई बहस या कौन सा कानून हुआ पारित। राजनीतिक गलियारों की हर खबर। बॉक्स ऑफिस पर किसने मारी बाजी या कौन सी फिल्म लूटी, छोटे पर्दे की भी होगी हर खबर। फिल्मी जगत की सभी खबरें, क्या बोल रहा है स्टॉक मार्केट, कितना शेयर उछाला, किस अंक पर हुआ बंद, ताजा जानकारी। किस पर कसेगा कानूनी शिकंजा या कौन जाएगा सलाखों के पीछे या किस पर गिरेगी कानूनी दाद। कौन है साजिश का असली मास्टरमाइंड, जानिए क्राइम की खबरों में। क्या किसानों को मिलेगा सही मुआवजा या मिलेगा सही दाम, किसानों के हर मुद्दे पर लड़ेंगे हम। पुणे कोल्हापुर सोलापुर या नासिक औरंगाबाद नागपुर चंद्रपुर तक, अब पूरे महाराष्ट्र की खबरें देखिए हर समय आपके साथ और डेली न्यूज पर। नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में राशन घोटाले के खिलाफ शिवसेना का हल्ला बोल, गरीबों के हक के लिए उतरे सड़क पर, दी सख्त चेतावनी। अंबरनाथ शहर में भास्कर नगर, बुआपाड़ा, खुंटौली, खामकरवाड़ी, अन्ना पाटिल नगर, गणेश नगर टेकरी, मुरलीधर नगर, संजय नगर, बालाजी नगर, हाउसिंग बोर्ड, दीपक नगर, चिंचपाड़ा, जावसाई, उलनचाल, भीमनगर, बारकोपाड़ा, महालक्ष्मी नगर, आम्बेडकर नगर, चिखलोली सहित आदिवासी इलाकों में रहने वाली मजदूर वर्ग के हजारों लोगों को पिछले कई वर्षों से समय पर राशन नहीं मिल रहा है। यह गंभीर शिकायतें लगातार सामने आ रही है। कई नागरिकों ने बार बार कार्यालय में शिकायतें दर्ज करवाई, लेकिन उनकी कोई सुनवाई नहीं हो रही थी। सबसे चौंकाने वाली बात यह है कि गरीब व अशिक्षित नागरिकों से हर महीने बायोमेट्रिक अंगूठे के निशान लिए जाते हैं और फिर उन्हें कहा जाता है कि इस महीने राशन नहीं आया, अगले महीने मिलेगा। लेकिन 3-4 महीनों तक अंगूठे लेकर केवल 1 महीने का ही राशन दिया जाता है। ऐसी हजारों शिकायतें लगातार मिल रही है। शहर के लगभग सभी राशन दुकानदार, अधिकारी, कुछ ट्रांसपोर्ट कंपनियां, व्यापारी और खाद्य उत्पाद बनाने वाली कंपनियां इस करोड़ों रुपए के खुले और संगठित भ्रष्टाचार में शामिल है। प्रत्येक दुकान से हर महीने 4 से 5 टन राशन काला बाजार में बेचे जाने की जानकारी सामने आई है, लेकिन प्रशासन और संबंधित विभाग मौन है। इसी को लेकर आज शिवसेना के पदाधिकारियों और शिष्टमंडल ने राशनिंग कार्यालय जाकर संबंधित अधिकारियों से मुलाकात की और एक विस्तृत ज्ञापन सौंपा। इसमें प्रमुख रूप से मांग की गई है कि जिन दुकानों के खिलाफ बार बार शिकायतें मिल रही है, उनकी मान्यता रद्द की जाए। कार्ड धारकों को प्रति व्यक्ति कितना राशन मिलना अनिवार्य है, इसकी जानकारी दी जाए। हर राशन गाड़ी की उपस्थिति की पुष्टि हो और उसका फोटो व वीडियो सार्वजनिक किया जाए। साथ ही यह भी सुनिश्चित किया जाए कि पूरा माल दुकान तक पहुंच रहा है और समय पर वितरण हो रहा है। शिवसेना ने यह भी सुझाव दिया कि शहर के सभी राजनीतिक दलों के पदाधिकारियों को जोड़कर एक व्हाट्सएप ग्रुप बनाया जाए, जिसमें प्रतिदिन आने वाली राशन गाड़ियों की जानकारी सार्वजनिक की जाए। इसके अलावा नागरिकों के लिए हेल्पलाइन नंबर, ईमेल, शिकायत फोन सुविधा शुरू की जाए
और दुकानें हर सप्ताह कम से कम 8 घंटे खुली रहे, सुबह 4 घंटे और शाम को 4 घंटे, ताकि नागरिकों को उनका हक समय पर मिल सके। दुकानों पर शिकायत पुस्तिका रखना और बायोमेट्रिक के बाद पावती देना भी अनिवार्य करने की मांग रखी गई है। इस आंदोलन में शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वालीकर के नेतृत्व में माननीय नगराध्यक्षा सौ मनीषा वालीकर, माननीय उप नगराध्यक्ष श्री राजेंद्र वालीकर, युवा सेना निरीक्षक एडवोकेट निखिल वालीकर, नगर सेवक श्री राजू शिर्के, पद्माकर दिखे, अरुण कुमार सिंह, शशांक गायकवाड़, उप शहर प्रमुख प्रकाश डावरी, मिलिंद गान, संजय गावड़ी, अरविंद मालुसरी, सुरेश कदम, चंद्रशेखर बैनी, राजाराम लोटी, श्रीनिवास वाल्मीकि, भरत पेटकर, योगेश गोरे, एडवोकेट अजहर कुरैशी, सिकंदर कुरैशी, विशाल जाधव, विनायक गेजके, सचिन भालीकर, महिला आघाड़ी की 100 नीता परदेसी, नगर सेविका 100 गीता डामसे, रेखा करुंजड़ी, शिल्पा नाचरे, प्रीति कुलकर्णी, गीता कांडेकर, अरुणा पुजारी, ज्योत्सना तिरुपति, युवा सेना के श्री स्वप्निल जावेर, स्वप्निल भामरे, दीपक पवार, निकेत सिंह, अजय गारकर, वैभव डावरे, गणेश राजवर, युवती सेना की एडवोकेट हर्षाली इंगड़े, स्नेहल कांबड़े समेत बड़ी संख्या में शिव सैनिक कार्यकर्ता और स्थानीय नागरिक उपस्थित थे। अंबरनाथची शिवसेना आज प्रथमच रेशन ऑफिसवर आलेली आहे आणि रेशन ऑफिसरना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यांनी हे कबूल केले की 15 दिवसात आम्ही सुधारणा करू। याचाच अर्थ त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही कुठेतरी इथे माल चोरी होतोय, आम्ही कुठेतरी कमी पडतोय। आजपर्यंत मला 45 वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही रेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती, परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ। ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची। ज्या दिवशी यांनी 15 दिवसाची मुदत मागितली, 15 दिवसाच्या आत जर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो भूतोनं भविष्यात हे असेल आणि त्या रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचे काय हाल होतील। आणि हेच करत नाही तर आम्ही रेशन ऑफिसची जागा, आता मी पहिल्यांदा अंबरनाथच्या रेशन ऑफिसमध्ये गेलेलो आहे, मी पाहिलं की काय जीव गुदमरत असेल त्यांचा दिवसभर तिथे बसून। त्यांनाही चांगली जागा मिळावी याकरता देखील आजच निवेदन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही दिलेलं आहे। परंतु गेली 15 वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरतं जिथे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे, नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतंय। खरोखर अनेक भूमाफियासारखे राशन माफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत, त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा, महिला आघाडी आणि युवा सेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचं राशन त्यांना मिळेल याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। अंबरनाथचा माणूस आहे, त्याचं कांजूरमार्ग घाटकोपरला ऑनलाईन नाव ट्रान्सफर होतं, त्यांच्याकडे आम्ही येतो, किती वेळा आलो तरी आधार कार्ड द्या, हे द्या, हे पाचपुते साहेब ना एक नंबरचा महान नालायक माणूस आहे। मी अशा पद्धती बोलते, इतकं कधी पण साईटवर कधी पण फोन केला आम्ही साईटवर आहे, एवढ्या कुठच्या साईट चालतात त्यांच्या, साईट कुठच्या चालतात, कधी पण आलं ना की सांगायचं की आम्ही नाहीये।
ही कार्ड हे रॅशन कार्ड द्या, आधार कार्ड द्या, किती वेळा देऊन जाईल. 2 वर्ष ती मुलगी CA करते, तिचं CA संपलं तरी पण या माणसाचा ऑनलाईन ट्रान्सफर होत नाही. आता काय सांगतात, तुम्ही स्वतः तिकडे जावा आणि तिकडून. मग तुम्ही काय झकमारायला बसलेत का इथे? तुम्हाला जर लोकांची कामं करता येत नाही ना, अधिकाऱ्याचं काम काय असतं, जनतेची सेवा, तुम्हाला हे करताच येत नाही. आमची मागणी असं आहे की या ऑफिस मधले जे आहेत ना त्यांना बोलण्याची हे नाही, सामान्य माणसाला कुत्र्यासारखं हडतूड करतात, एवढी त्यांची बेकार आहे. पब्लिक का पैसा आणि आज माझा भास्करनगर वाडा शाखेचा भूमिपूजन होतं. त्यावेळेस आम्ही जेव्हा जमा झालो होतो त्यावेळेस कमीत कमी 50 ते 100 महिला प्रत्येक वार्डातून मला भेटण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एकच घराणं लावलं का आम्हाला 3-3, 4-4 महिन्याचं राशनच भेटलं जात नाही आहे. आणि ते राशन हे जे राशन ऑफिसर आणि त्याचे सेंट्री इन्स्पेक्टर आहेत जे, हे सगळे मिळून आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा, हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे. आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी, प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे. ज्या किमती आमच्या गोरगरिबांच्या नागरिकांचा हक्काचा माल हे सगळे मिळून खात आहेत. आणि जी गाडी इथं जाऊन एंट्री केली पाहिजे ती कुठेही एंट्री केली जात नाही आहे. पहिले ह्या अंबरनाथ शहरामधल्या राशन ऑफिसची गाड्या आल्यावर इथं गाडी येऊन त्याची एंट्री होऊन ती गाडी पुढे पास व्हायची, तसं कुठंही होत नाही आहे. आणि याचा सर्वस्व जबाबदार इथले राशन ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकारी आहेत. जर यांनी ह्या 15 दिवसामध्ये यांना सांगतो आम्ही की यांनी 15 दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर भूत ना भविष्य अंबरनाथ शहरामधून नागरिक, शिवसेना, महिला आघाडी, युवासेना यांच्या मार्फत एवढा मोठा मोर्चा काढू का जो गोरगरीबांचा हक्काचं राशन जे खात आहेत ते त्यांना आम्ही इथं आल्यावर दाखवू. आणि जर नाही ऐकलं तर त्याच्या तोंडाला 100% काळं फासलं जाईल. आत्ताच माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही आपल्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि 15 दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. जे काही दोषी दुकानदार काय आढळून येईल किंवा काही चुकीच्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केसही त्या गरज पडेल त्यावेळी ती नक्कीच केली जाईल आणि पुढील 15 दिवसात नक्कीच फरक जाणून येईल आपल्या लोकांनाही. आणि ती मोर्चा काढायची वेळ येणार नाही, मोर्चा काढायची वेळ येणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि 15 दिवसात त्याच्यात असा आरोप होतो अधिकारी इन्व्हॉल्व आहेत का? नाही, तसं नाही, तसं कोणी इन्व्हॉल्व नाही. वेळोवेळी दक्षता घेण्यात येते, तसेच ग्रहभेटीही देण्यात येतात आणि याबाबत रेस्टिंग इन्स्पेक्टरलाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत. ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढील 15 दिवसात काय बदल होईल ते. आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणं हे महत्त्वाचं वाटतं मला. कारवाई आमची चालूच असते. मी ते ठेकेदार वगैरे जे आहेत आमचे त्यांच्याशी चर्चाला म्हणजे मीटिंगला त्यांना बोलवत आहे आणि त्यांचीही मीटिंग घेऊन एक व्यवस्थित सुरळीतपणा जसं वाटपामध्ये होईल त्या पद्धतीनं आम्ही कारवाई मीटिंग घेऊन त्यांना सूचना देण्यात येतील. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.